हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी आणि तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातील एक रेसिपी सांगणार आहे। तिचं नाव आहे कालवं, त्याला इंग्लिशमध्ये ऑयस्टर्स म्हणतात। तर सर्वप्रथम आपल्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर एकदम असं कापून घ्यायचं आहे। तर ही कालवं ना खाडीमध्ये मिळतात आणि थंडीच्या दिवसामध्ये कालवं ना भरपूर प्रमाणात असे उपलब्ध असतात। तरी बघा ही कालवं ना अशा आपल्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे याला साफ करून घ्यायचं। आतल्यामध्ये जे कचरा असतो ना दगडासारखा बारीक बारीक, तो स्वच्छपैकी असा काढून घ्यायचा आहे बघा असं। त्याला आमच्याकडे कपचा म्हणतात। तर ही जी कालवं असतात ना आपल्याला एक एक करून साफ करून घ्यायची असतात। एकत्र घेतली ना की काय काय याच्यामध्ये कपचा असंच राहतं, म्हणून स्वच्छपैकी अशी साफ करून धुवून घ्यायची परत एकदा। जी 2-3 वेळा धुतली ना की एकदम स्वच्छ होतात। हे बघा आता आपली स्वच्छ जी कालवं धुवून झालेली आहेत। तर आता आपण तव्यावरती कांदा, जो आपण कांदा टोमॅटो कापला होता ना, तो मस्तपैकी असा परतून घ्यायचा, एकदम शिजू द्यायचा त्याला। आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार असे मसाले टाकायचे, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, अजून कुठले कुठले मसाले टाकायचे ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये। आणि कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे, हे तमालपत्र टाकायचं आहे। आणि हा मसाला एकदम मस्तपैकी असा एकदम असा शिजू द्यायचा। तुम्हाला असं वाटलं ना की मसाला असा करपतोय, तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाका, मग तो अजिबात असं करपणार नाही बघा। असं ते टाकलं आहे ना आम्ही तसा। आता बघा आपला मसाला जो बऱ्यापैकी शिजलेला आहे, तर अशा प्रमाणे याला असं रंग यायला पाहिजे असा। बघा आता ते उकळी वगैरे त्याच्यात मसाला एकदम परफेक्ट शिजला आहे। आणि ह्याच्यानंतर आपली जी धुतलेली कालवं आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि मग याच्यावरती झाकण ठेवून याला शिजू द्यायचे थोड्या वेळासाठी। तुम्ही याच्यामध्ये कोकमसुद्धा टाका, तुमच्याकडे कैरीचं फोड असेल तर कैरीचं फोडसुद्धा टाका, अगदी छान लागेल। तर तुम्ही याच्यामध्ये बटाटासुद्धा टाकू शकता, तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही टाका। आम्ही फक्त साध्या पद्धतीने केले म्हणून आम्ही बटाटा टाकला नाही आहे। आमच्याकडे कोण जास्त बटाटा खात नाही ना, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये बटाटा नाही टाकला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, तुम्ही बारीक काप करून बटाट्याचे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये बटाट्याची फोडं टाकली असतील ना, तर ती कालवं टाकायच्या आधी टाकून घ्या। बटाटा शिजल्यानंतर मग कालवं टाका, म्हणजे ते एकदम असं परफेक्ट। हा मसाला भाजून झाला, तुम्ही ती कालवं टाकली ना की ती कालवं आहे ना बरोबर 10 मिनिटांमध्ये किंवा 10-15 मिनिटांमध्ये एकदम शिजून रेडी होतात। ही जी कालवं असतात ना ती वाफेवर लगेच शिजतात। तर ह्याच्यासोबत आम्ही थोडीशी मोदकं पण घेतली होती, तर त्याची पण रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवतो। तर ही बघा, तर ही बघा आहे ती मोदकं। तर ही मोदकं ना स्वच्छ अशी साफ करून घ्यायची, जशी आम्ही दाखवतोय ना, म्हणजे माझी मम्मी दाखवते ना तशा प्रकारे ना कापून घ्यायचं आहे। तर त्या भागामध्ये जास्त काटे असतात आणि घाण वगैरे त्याच भागात असते। ह्याला असे तिरके कट मारायचे, म्हणजे ती घाण वगैरे असते ना काट्यावर, ते एकदम असे इझिली निघतात। पोटाकडचा जो भाग असतो त्याच्यातले काटे लवकर निघतात। मच्छीवाल्याने तुम्ही मोदकं घेतली, त्याचा ते छोटा मासा असल्यामुळे ते साफ करून देत नाहीत, तर तुम्हाला घरीच साफ करावे लागेल। तर तुम्ही अशा प्रकारे साफ करून नक्की बघा, सगळे काटे वगैरे निघतील इझिली। आणि जोपर्यंत या मोदकांचे जे खवलं जात नाही, तर तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ना। खवलं भरपूर असतात आणि घशाला टोचतात, म्हणून भरपूर वेळा धुवून साफ करून जोपर्यंत खवलं निघत आहे तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं। ही मोदकं खायला खूपच छान लागतात। ते बघा अशा मी तर मोदकं धुवून घेतलेली आहे स्वच्छपैकी, अशी भरपूर वेळा धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि माझ्यानंतर एका टोपामध्ये लसूण, तेल आणि माझ्या मोदकांवरती तिखट, मीठ, हळद, मसाला वगैरे सगळं टाकायचं आहे। कोकमसुद्धा तुम्ही टाकू शकता, तुमच्याकडे कैरीचं फोड असेल ते पण तुम्ही टाकू शकता। आणि याला एकच अशी 1-2 उकड्या काढायच्या आहेत। जी मोदकं छोटा मासा असल्यामुळे ना ते लवकर शिजतात, जास्त त्यांना वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील त्यांना। आणि मग ते लगेच शिजून रेडी होतात, जास्त उकड्या काढायच्या नाहीत, तर ते कुस्करतात। आणि मंद आचेवरती 10 मिनिटं ठेवली की लगेच शिजतील, जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। तर आमच्या दुपारच्या जेवणासाठी आम्ही आज बनवलं होतं कालवं, तिखटा मिठातले मोदकं आणि हा गरमागरम टोपातला वाफळलेला भात। जेव्हा मच्छीचा वार असतो ना, चिकन किंवा मच्छीचा वार, त्यामुळे शक्यतो भात टोपातच करतो, गरम गरम जेवणाच्या वेळेलाच। तर तुम्हाला कधी अशा कोकणातील पारंपरिक साध्या सोप्या रेसिपी बघायच्या असतील ना, तर तुम्ही माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या। माझ्या चॅनलवरच्या जे रेसिपी असतात ना ते साध्या सोप्या कोकणातील प्रसिद्ध रेसिपी असतात, कारण आम्ही कोकणातील असल्यामुळे जास्तीत जास्त आम्ही कोकणातीलच रेसिपी दाखवतो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।